मंडळी नमस्कार. वेलपूल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, इथला प्रत्येक एपिसोड काहीतरी तुम्हाला वेगळं देऊन जातो. तसाच आजचाही एपिसोड असणार आहे आणि आज आपण ऐकणार आहोत श्रीमंत लोक त्यांची गुंतवणूक कशी करतात, मुळात ते श्रीमंत का असतात आणि जर ते श्रीमंत असतील तर त्यांना गुंतवणुकीची काय गरज आहे. थोडक्यात अब्जाधीश जे आहेत, कोट्यधीश जे आहेत ते लोक, ज्यांना आपण सुपर रिच म्हणतो, ते लोक गुंतवणूक कशी करत असतात. एक कुतूहल म्हणून हा एक पॉडकास्टचा विषय आज आम्ही घेतलेला आहे आणि त्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत संदीप भूशेट्टी. नमस्कार. सर्वसामान्य लोकांमध्ये गुंतवणुकीचं प्रबोधन आपण करतो. गुंतवणुकीतनं त्यांना काय फायदे होतात वगैरे हे सगळं आपण सांगतो. मात्र जे अतिशय समाजातला एक उच्च वर्ग असतो, अतिशय श्रीमंत असतो, सुपर रिच असं आपण ज्यांना म्हणतो, अशा लोकांकडे पाहिल्यानंतर एक प्रश्न आमच्या सर्वांच्या मनात डोकावतो. तो म्हणजे ह्यांना खरं गुंतवणुकीची काय गरज आहे? अ, तुम्हाला काय वाटतं बरं? म्हणजे त्या लोकांनी गुंतवणूक करायला हवी का ते ऑलरेडी श्रीमंत आहेत, मग यांनी का करावी गुंतवणूक? बरोबर. हा प्रश्न अनेक गुंतवणूकदार होऊ इच्छिणारे आणि गुंतवणूकदार असणारे यांच्या मनात आलेला असतो आणि आज आपण त्याच प्रश्नाचा आपण उकल करण्याचा प्रयत्न करू. प्रामुख्याने एक गोष्ट समजून घ्या, श्रीमंतीचं गुपित काय? आणि श्रीमंतीचं गुपित आज जर आपण सांगितलं, तर मला असं वाटतं की आपले सगळे प्रेक्षक श्रीमंत नक्की होतील. फक्त जे काही नियम आपण सांगायचा प्रयत्न करतोय किंवा ज्या काही अ, गोष्टी श्रीमंत आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरतात, त्या श्रीमंतीची गुपितं आपण जर स्वतःमध्ये अडॉप्ट करायचा प्रयत्न केला, तर आपल्याला कोणीही श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही. बरोबर. आणि याच्यातला पहिला महत्वाचा मुद्दा, श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला दीर्घकालीन विचार करण्याची गरज आहे. श्रीमंत एका रात्रीत होऊ शकत नाही. श्रीमंतीसाठी अनेक लोक शॉर्टकट आपल्या आयुष्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, मला कधीतरी लॉटरी लागेल, मला कुठल्यातरी ऑनलाईन गेममध्ये मोठे पैसे मिळतील, किंबहुना मी काही प्रकाराचा सट्टा केला तर मला त्यातनं मोठा पैसा मिळेल. हे शॉर्टकट्स आपल्याला कधीही श्रीमंतीकडे घेऊन जात नाही. किंबहुना असलेला पैसा आपण घालवत असतो, याचा परिणाम आपल्याला काही काळानंतर दिसायला लागतो. परंतु श्रीमंत लोक जी आहेत, ज्याला तुम्ही आता सांगितलं की अब्जाधीश, कोट्याधीश, ही मंडळी एकमेव ध्येयाने आणि दीर्घकालीन विचाराने आपल्या गुंतवणुकीकडे पाहत असतात, गुंतवणूक वाढवत असतात आणि त्यातनंच हे श्रीमंत बनत असतात. उत्तम उदाहरण घेऊया की जगातील टॉप 500 लोक, ज्यांना आपण सुपर रिच म्हणतो किंवा फॉर्च्यून 500 पीपल असं म्हणतो, ह्या प्रत्येकाचं एकमेव वैशिष्ट्य आणि सगळ्या 500 लोकांमध्ये एक कॉमन बाब अशी लक्षात येते की ह्या प्रत्येकाने एक तर स्वतःच्या व्यवसायात मोठी गुंतवणूक केलेली आहे, किंबहुना इतरही व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. जे गुंतवणूकदार आहेत असेच 500 लोक पहिल्या 500च्या यादीमध्ये दिसतात. तिथे तुम्हाला इतर कुठल्याही कॅटेगरीतला व्यक्ती तुम्हाला अख्ख्या जगामध्ये दिसणार नाही. उदाहरणार्थ, कुठलाही नेता, कुठलाही अभिनेता, कुठलाही खेळाडू किंवा कुठल्याही प्रकारचा इतर व्यक्ती तुम्हाला या 500 लोकांच्या यादीत दिसणार नाही. मग हे 500 लोक काय वेगळं करतायत आणि जे तुम्ही आणि मी कदाचित करत नसू, तर ह्याच्यावर सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे आणि त्या गोष्टीचाच आजच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. बरोबर. प्रश्न असा आपण नेहमी पडतो, की जे खरोखर अत्यंत श्रीमंत लोकं आहेत, तर त्यांना गुंतवणुकीची काय गरज आहे बरोबर? बरोबर. कारण अ, आम्हाला जर श्रीमंत व्हायचंय म्हणून आम्ही गुंतवणूक करू असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर. मी जर श्रीमंतच असेल तर मला गुंतवणुकीची काय करेक्ट. गरज आहे? असा प्रश्न स्वाभाविक नाही का? बरोबर. अनेक घराणी, अनेक व्यक्ती हे पिढीजात श्रीमंत असतात. अनेकांच्या घरी आर्थिक सुबत्ता अनेक पिढ्यांपासून चालत आहे. ह्याची कारणं आहेत. अनेक पिढ्यांपासून चालत येणारी संपत्ती ही अनेक फॉर्मॅटमध्ये असते. उदाहरणार्थ, एखादं घराणं आहे, त्याच्याकडे त्याच्या आजोबांनी, त्याच्या खापर-पंजोबांनी मोठ्या जमिनी घेऊन ठेवल्यात आणि त्या जमिनी आजही पुढच्या 4 पिढ्यांनंतर, 5 पिढ्यांनंतर त्या फॅमिलीकडे आजही अस्तित्वात आहेत. त्या लोकांना त्या जमिनीची जी किंमत मिळणार आहे आजच्या तारखेला, ती प्रचंड मोठी मिळणार आहे. म्हणजे काय? मला ह्याच्यातनं एक सुचवावसं वाटतंय, की त्या फॅमिलीनी 5 पिढ्या ती गोष्ट सांभाळून ठेवली आणि त्या जमिनीचे मूलभाव
हा इतका मोठा झालाय, की आज ते प्रचंड गडगंज श्रीमंतीकडे आज ते आलेले आहेत. दिसतायत. पण ह्या पिढीकडे जेव्हा 5 पिढ्यांची संपत्ती येते, ती संपत्ती योग्य पद्धतीने सांभाळली, तर हा व्यक्ती जो श्रीमंत आहे किंवा गडगंज श्रीमंत आहे, तो त्याच्या पुढच्या पिढीलाही ते गडगंज श्रीमंती पुढे पास ऑन करून जाऊ शकतो. पण ह्या पिढीनी जर ती आलेली पिढ्यानपिढ्या चालत आलेली संपत्ती इथेच संपवली, तर पुढची पिढी पुन्हा शून्यापासून सुरुवात करते. बरोबर. त्यामुळं गुंतवणूक हा विषय हा जितका महत्त्वाचा, त्याच्यापेक्षाही आपल्याकडे असणारी गोष्ट ही किती चांगल्या पद्धतीने आपण सांभाळून ठेवू शकतो आणि त्याच्यात जमेल तितकी वाढ करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यातच श्रीमंती वाढते, असं माझं मत आहे. अच्छा. एक प्रश्न नेहमी माझ्या मनात डोकवतो, की सर्वसामान्य आपण लोक आहोत. हो. पण जे अत्यंत श्रीमंत लोक आहेत, त्यांचा पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आपला, यात बेसिक तुम्हाला काय फरक जाणवतो नेहमी? काय होतं सर, की आपल्याकडे प्रत्येक आपला जो प्रेक्षक वर्ग आहे आणि अनेक जगातील सगळे स्त्री आणि पुरुष हे असतील, तर तुम्ही पहा प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही विचारलं, की तुला श्रीमंत बनायचं आहे का? तर प्रत्येकाचं उत्तर हो असेल. प्रत्येक व्यक्ती याच्यासाठी त्याला जे जमतं, त्याच्यात ज्याच्यात त्याचा स्किल सेट आहे, त्यात तो पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो. हं. तो त्याच्या सर्व्हिसेसमधनं पैसे कमवतोय, तो त्याच्या एक्सपर्ट नॉलेजवरनं पैसे कमवतोय, तो त्याच्या व्यवसायातनं पैसे कमवतोय, पण तो पैसे कमवतोय. पैसे कमवण्यासाठी प्रत्येक स्त्री आणि पुरुष अत्यंत सीरियस एफर्ट्स करतात. पण एकदा कमवल्यानंतर सगळ्यांचा सीरियसनेस कमी होऊन जातो. कोणीही आपल्या कमवलेल्या पैशाला सिरियसली बघत नाही. आणि मग जो सिरियसली कमवलेला पैसा आपण सिरियसली पाहणार नसू, तो पैसाही आपल्याकडे सिरियसली बघत नाही. हा किती मजेशीर गोष्ट आहे. म्हणजे काय, की जेवढी मेहनत आणि जेवढा व्यायाम तुम्ही पैसे कमवण्यासाठी करता, त्याच्यापेक्षा दुप्पट व्यायाम आणि दुप्पट मेहनत आपल्या पैशाला आपण करवली पाहिजे. तो पैसा तुमच्यासाठी काम करायला हवा, ना की तुम्ही त्याच्यासाठी काम करायला पाहिजे. त्यामुळे कमवलेला एक-एक रुपया जर योग्य प्रॉडक्टमध्ये आणि योग्य ठिकाणी गुंतवला गेला, तर तो पैसा एक लोहचुंबकासारखं काम करतो. दॅट इज अ मॅग्नेट. मनी इज अ मॅग्नेट आणि तो मोठा पैसा ओढून आणतो. आणि तो पैसा वाढण्याचं एकमेव कारण, की योग्य पर्यायाची निवड. कुठे पैसे वाढतील याचा सारासार अभ्यास आणि योग्य सल्ला आणि योग्य पद्धतीने ती गुंतवणूक आणि दीर्घकालीन असे अनेक त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे जर तो व्यक्ती करत असेल, तर ती संपत्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये वाढते आणि श्रीमंत हा गर्भश्रीमंत होत जातो आणि त्याचे अनेक प्रकारे गुंतवणुकी वाढवतच जातात. तुम्ही हा जो प्रश्न विचारला, आपल्याकडे अनेक मोठे उद्योग घराणी आज भारतामध्ये आहेत आणि प्रत्येकाचा तुम्ही जर नीट अभ्यास केला तर असं लक्षात येईल, की या प्रत्येक घराण्यांमध्ये त्यांच्या वडिलोपार्जित आलेल्या संपत्तीमध्ये आत्ताच्या पिढीने खूप मोठी भर घातलेली आहे. काही असेही घराणी आहेत, की ज्यांच्या 2 पिढ्या अगोदर ही संपत्ती अस्तित्वात नव्हती. पण मग मागच्या 2 पिढ्यांनी जी मेहनत केली, त्याच्यातनं त्यांनी एक मोठं एम्पायर निर्माण केलंय. याचं एक छोटंसं उदाहरण नाव घेऊन सांगतो, अंबानी परिवार. 2 पिढ्या मागे जर अंबानी परिवाराचा इतिहास काढून बघितला, तर तुम्हाला असं त्यांचा परंपरागत आलेला पैसा दिसणार नाही. पण ह्या 2 पिढींनी जो निर्माण केलेला पैसा आहे, किंबहुना ते जे काही एम्पायर उभं केलेलं आहे, ते सगळ्यांसाठी तुमच्या माझ्या सकट सगळ्यांसाठी एक मोठं उदाहरण ठरू शकतं, की पैसा कसा कमवायला पाहिजे आणि कशा पद्धतीने तो वाढवला पाहिजे आणि त्यातनं फार मोठं साम्राज्य आपण उभं करू शकतो. त्यासाठी दृढ निश्चय, पैसा कमवण्यासाठी योग्य प्लॅनिंग, फायनान्शियल प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग हे तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. तर तुम्ही म्हणताय तसं संधी प्रत्येकाला असते. बरोबर. म्हणजे कारण काळ सगळ्यांसाठी सारखाच हो, आहे. हो, फक्त प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. हो. मग अशा परिस्थितीमध्ये श्रीमंत लोक पैशाकडे ज्या सिरियसली पाहतात, तो सिरियसनेस किंवा जे काही ते गांभीर्य जे आहे, ते आपल्यात नसतं का, असं तुम्हाला म्हणायचंय? नाही सर, माझं असं म्हणणं आहे, की सामान्य माणूस जो पैसा कमवण्यासाठी जी मेहनत करतो आणि पैसा कमवल्यानंतर त्याच्याकडे उपलब्ध असणारे पर्याय, त्या पैशाचं करायचं काय? मी माझ्याकडे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. एक परिवार आहे. त्या परिवारात
हजबंड आणि वाईफ म्हणजे नवरा आणि बायको दोघंही चांगल्या पद्धतीने पैसा कमवत आहेत. परंतु तो पैसा इतका मोठा असून सुद्धा त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग वीक असल्याने त्यांच्याकडे महिना अखेरला पैसे संपलेले असतात आणि त्यांच्या घरामध्ये त्यांची गाडी चालवायला एक ड्रायव्हर आहे आणि त्या ड्रायव्हरला ते साधारणपणे 25-30 हजार रुपयाची सॅलरी देऊन त्याला त्याच्या सर्व्हिसेस ते घेतात आणि तो 25-30 हजार रुपये कमवणारा ड्रायव्हर त्याच्या उत्पन्नाच्या 50% पैसे इन्व्हेस्ट करतोय. माझ्या दृष्टीने ज्या व्यक्तीकडनं तो सॅलरी घेतोय तो गरीब आहे आणि जो सॅलरी घेतोय तो श्रीमंत आहे. कारण त्याचा अप्रोच जो आहे, श्रीमंतीकडे जाणारा आहे. त्याची वाट ही श्रीमंतीकडे त्याला घेऊन जाणारी आहे. कारण तो पैसे बाजूला काढतोय त्याच्या एकूण आर्थिक उत्पन्नातनं आणि तो त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा की त्याचा मालक ज्याच्याकडे तो काम करतोय, तो व्यक्ती प्रचंड मोठे पैसे कमवतोय, पण त्याच्याकडे आर्थिक काहीच बॅलन्स शिल्लक राहत नाही. त्यामुळे पुन्हा-पुन्हा मी एक वाक्य असं म्हणेन, की प्रत्येक व्यक्तीनी त्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आपण मागच्या काही एपिसोडमध्ये ह्या विषयावर बोललोय, की कर्ज घेऊन जगणं आणि ई-एम-आय भरणं ह्याच्यापेक्षा गुंतवणुकीचे ई-एम-आय भरणं हे जास्त चांगलं. म्हणजे त्याला थोडक्यात आम्ही एस-आय-पी म्हणतो किंवा रिकरिंग इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. त्या ज्या गोष्टी एखादा व्यक्ती करू शकला, तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याची पहिली टर्निंग पॉइंट ही गुंतवणुकीतनं सुरुवात होऊ शकते. बरोबर. हे खूप छान तुम्ही सांगितलं. म्हणूनच पुढचा प्रश्न मला डोकावला तो असा, की सर्वसामान्यांसाठी जे प्लॅन्स असतात गुंतवणुकीचे, हो. तसे प्लॅन ह्यांचे काय असतात बरं हे अतिश्रीमंत करेक्ट. लोकांचे? करेक्ट. एक तर तुमचे एक ऑब्झर्वेशन लक्षात येईल, की जो व्यक्ती गर्भश्रीमंत आहे, तो ज्याही क्षेत्रामध्ये काम करतोय, त्या क्षेत्रातली त्याची मास्टरी खूप महत्वाची आहे. त्याचं त्यांनी स्पेशलायझेशन त्याच्या व्यवसायातलं त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्याच्यासाठी त्याचा अनुभव, त्याचं शिक्षण आणि त्याच्यासोबत असणारी टीम, संपूर्ण टीम ही ज्या ध्येयाने काम करत असते, त्या ध्येयासाठी लागणारा पैसा स्वतःचा आणि इतर ठिकाणातनं म्हणजे बँका असतील, इतर वेगवेगळ्या संस्था असतील, जे त्यांना फायनान्स करतात. अशा आलेल्या पैशाला योग्य पद्धतीने वाढवणं, त्या व्यवसायातनं अत्यंत मोठी संपत्ती निर्माण करणं आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक सामान्य माणूस आणि या गर्भश्रीमंतामधला फरक मी समजून सांगायचा प्रयत्न करतोय सर, की कमवलेला मॅक्सिमम पैसा हे पुन्हा ते स्वतःच्या व्यवसायात लावतात, किंबहुना एक्सपान्शनसाठी लावतात, किंबहुना इतरांच्याही व्यवसायामध्ये लावतात. त्यामुळे अत्यंत कमी पैसा हा बाकीच्या गोष्टींसाठी खर्च होतो आणि मॅक्सिमम पैसा हा गुंतवला जातो. स्वतःच्या व्यवसायात असेल किंवा इतरांच्या व्यवसायात असेल. ही गुंतवणुकीची प्रक्रिया आहे ना, ही गर्भश्रीमंत खूप चांगला करत असतो. पण सामान्य माणूस अत्यंत कमी प्रमाणामध्ये ह्या विचाराकडे जातो. माझं असं मत आहे, की प्रेक्षकांमध्ये अनेक तरुण लोकं आज कदाचित आपल्याला ऐकत असतील. या तरुणांना मला सांगायचंय, की तुमचा पहिला पगार आल्यानंतर तुम्ही या विचाराला लगेच अडॉप्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. कमवलेला किमान 10% पैसा हा तुम्ही तुमच्या भविष्यासाठी बाजूला काढला पाहिजे आणि शक्य तितका प्रवास 10% वरनं 50% कडे, 50% वरनं 70% कडे कसा पुढच्या 10-15 वर्षामध्ये नेता येईल आणि जास्तीत जास्त कमाईचा भाग हा गुंतवणुकीकडे नेता येईल, त्यातनं तुमची गर्भश्रीमंतीकडे वाटचाल सुरू होते. वा, खूप छान आता तुम्ही हे सगळ्या गोष्टींची उलगड केली. जाता जाता शेवटचा प्रश्न तो असा, की ह्या लोकांकडनं ज्यांच्याविषयी आपल्या मनात खूप कुतूहल असतं, हे इतके श्रीमंत आहेत, त्यांची एवढी इन्व्हेस्टमेंट आहे, ते व्यवसाय असा वाढवत आहेत, त्यांचं राहणीमान वगैरे सगळ्या गोष्टी दिसतात, त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे कधी कधी आपल्याला कळते. यांच्याकडनं आपल्याला थेट काय प्रेरणा घेणं आवश्यक आहे? फक्त इन्व्हेस्टमेंटचे पॅटर्न त्यांचे अर्थात वेगळे असतात, असू शकते बिझनेसमध्ये घालतात, पण सर्वसामान्यांनी आणखी काय गोष्टी त्यांच्या स्वीकारल्या पाहिजेत किंवा त्याच्यावरती त्यांनी वाटचाल केली बरोबर? प्रत्येक सामान्य व्यक्तीने एक गोष्ट तपासली पाहिजे, की आज आपण या ठिकाणी बसलो आहोत. तो देश, आपला देश भारत हा जगातील सर्वात वेगाने प्रगत होत असलेला देश आहे. साधारणपणे जगभरात 200 पेक्षा जास्त देश आहेत. त्यात सगळ्यात जास्त वेगाने प्रगत होणारा देश आहे. श्रीमंत, गर्भश्रीमंतासाठी सुद्धा भारत आणि तुमच्या माझ्यासाठी सुद्धा भारत.
म्हणजे सगळ्यांसाठी संधी. या संधीची ओळख करून घेणं, संधीची निवड करून घेणं, हे संधीचं सोनं करणं, हाच फरक सामान्य व्यक्ती आणि गर्भश्रीमंतांमध्ये आपल्याला मध्ये दिसतो. जो व्यक्ती संधीचं सोनं करतो तो श्रीमंत नक्की होणार आणि जो संधी डोळ्यासमोरून घालून देतो आणि कुठली क्रिया करत नाही, तो माणूस जिथे आहे तिथेच राहतो किंवा तो तिथे स्ट्रगल करतो. माझं असं मत आहे की श्रीमंत होणं हे काही ठराविक लोकांचं ब्रँड म्हणजे हे नाहीये की त्याचा मोनोपॉली नाहीये. मोनोपॉली नाहीये. पण प्रत्येक व्यक्ती हा गरीबातला गरीब असलेला व्यक्ती सुद्धा गर्भश्रीमंत होतो, असे अनेक उदाहरणं आपल्या जगभरात आपल्याला माहिती आहे, आपल्या देशामध्ये माहिती आहेत. किंबहुना तुम्ही आपल्या शहरात जरी डोळे झाकून किंवा डोळे उघडे ठेवून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अनेक आजूबाजूला तुम्हाला श्रीमंत लोक जी याच पिढीमध्ये मागच्या 20 वर्षामध्ये त्यांनी मेहनत केली आणि त्या 20 वर्षात तो खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे संपत्ती वाईज तो स्थिर स्थावर झाला. ह्याच्या मागे त्याची असणारी मेहनत, त्याच्या मागे असणारं त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग, त्याला मिळत असलेला आर्थिक सल्ला आणि त्यातनं त्यांनी संधीचं सोनं केलं. त्यामुळे तो गर्भश्रीमंत झाला. हे सामान्य माणूस अतिशय छोट्या पैशातनं स्वतःसाठी हे निर्माण करू शकतो. त्यासाठी मात्र ध्येय पाहिजे. त्यासाठी जीवापाड मेहनत करण्याची तयारी पाहिजे आणि कमवलेला एवढ्या मेहनतीने निर्माण केलेला पैसा योग्य ठिकाणी पैसा वाढवला पण पाहिजे. तर मंडळी, पैसा पैशाला खेचतो असं जे म्हणतात ते श्रीमंत लोकांच्या बाबतीत कसं खरं ठरतं आणि मग आपण काय करायला हवं या सगळ्या गोष्टींची उलगडा भुशेट्टी सरांनी आपल्या या पॉडकास्टमधून आज करून दिली. असाच विषय घेऊन आम्ही पुढच्या भागात येऊ आणि तुम्हाला संपत्ती निर्मितीचा नवीन मार्ग दाखवू. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.